या चॅनलमध्ये मी स्नेहल तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। आपल्या या चॅनलवरती मी स्किन केअर, हेअर केअर, वेट लॉस टिप्स, काही व्लॉग्स, बरेचसे मोटिवेशनल व्हिडिओ अशा बऱ्याच गोष्टी तुमच्यासोबत नेहमी शेअर करत असते। तर आजचा सुद्धा असाच एक छान व्हिडिओ असणार आहे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर अर्थातच असेच नाविन्यपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा। तर आजचा हा एक स्पेशल व्हिडिओ आहे, सगळ्यांसाठीच आहे, लहान मोठे स्त्री पुरुष सगळ्यांसाठी हा व्हिडिओ असणार आहे। आजकाल आयुष्य आपलं इतकं स्ट्रेसफुल झालेलं आहे, इतक्या सगळ्या गोष्टी, इतके सगळे टेन्शन डोक्यामध्ये असतात आणि मग अशा वेळेला आपलं हेच आयुष्य थोडंसं सोपं, थोडंसं छान शांत करण्यासाठी काही छोट्या छोट्या सवयी ज्या आहेत त्या मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। 1 मिनिट ते 5 मिनिटं इतपतच वेळ एक सवय जी आहे ती लावण्यासाठी किंवा ती पूर्ण करण्यासाठी लागतं। तर अशाच काही छोट्या छोट्या सवयी आहेत, तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिली महत्त्वाची सवय आहे ती म्हणजे बऱ्याच माझ्या ज्या मैत्रिणी आहेत स्पेशली त्यांना अशी सवय असते की उठल्या उठल्या अगदी घर कामाला झुंपून घेतात स्वतःला आणि असं होतं की मग इतकं काम करत राहतात की नंतर जेव्हा पूर्ण होतात सगळी कामं साधारण 2-3 तासानंतर तेव्हा अगदी एनर्जी ड्रेन झाल्यासारखी, एक्झॉस्ट झाल्यासारखी होते। तर त्यासाठी पहिली महत्त्वाची सवय आहे ती म्हणजे उठल्या उठल्या 2 तासाच्या आत आपल्याला काहीतरी खाल्लं पाहिजे किंवा पाणी तरी किमान पिलं पाहिजे। तर माझी अशी सवय आहे की मी उठल्या उठल्या 2 ग्लास पाणी पिते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडासा लिंबू, थोडंसं मध असं घालून घेऊ शकता। काही जणांना चहा प्यायची सवय असते, तुम्ही चहा पिऊ शकता, पण उठल्यानंतर 2 तासाच्या आत आपल्या पोटात काहीतरी गेलंच पाहिजे। मग ते एखादं फळ असू दे, तुम्ही जर चहा पित असाल तर चहा असू दे, ग्रीन टी असू दे किंवा अगदी भरपेट नाश्ता केला तरी चालेल। पण जेव्हा आपण उठल्यानंतर जी काही रोजची कामं करत असतो 2 तासाच्या आत जेव्हा आपण काहीतरी खातो तर तेव्हा आपल्या बॉडीला एनर्जी मिळते आणि तीच एनर्जी आपली दिवसभरपर्यंत टिकून राहते। त्यानंतर दुसरी महत्त्वाची सवय आहे ती म्हणजे सकाळी उठल्या उठल्या पहिला जो विचार आपल्या डोक्यात येतो तर तो पॉझिटिव्ह असायला हवा किंवा थोडीशी कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड आपण दाखवायला हवं की आपल्याला बऱ्याचशा गोष्टी अशा मिळालेल्या आहेत आयुष्यात की ज्या दुसऱ्यांना मिळालेल्या नाहीत। आपलं आयुष्य जे आहे ते दुसऱ्यांसाठी स्वप्न असू शकतं, तर त्यासाठी आपल्याला मिळालेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञता बाळगा। सकाळची हसरी सुरुवात होते, आनंददायी सुरुवात होते आणि खरंच आपल्याला असं वाटतं ना की आपल्याकडे बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्याच्यासाठी आपण खरंच ग्रेटफुल आहोत देवाचे। आणि आपली सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण पहिला विचार हा करतो ना तर तेव्हा दिवसभरात असे बरेचसे लहान मोठे विचार जे असतात ते आपल्या मनात येतात कृतज्ञतेचे। त्यामुळे सकाळी उठल्यानंतर ग्रॅटिट्यूडची म्हणजेच कृतज्ञतेची सवय स्वतःला नक्की लावून घ्या। त्यानंतर आजकालच्या सोशल मीडियाच्या काळामध्ये खूप महत्त्वाची म्हणता येईल अशी ही तिसरी सवय आहे आणि ती म्हणजे सोशल मीडियावरती असे बरेच काही अकाउंट्स असतात, आपण फॉलो केलेले असतात। मग ते इंस्टाग्रामवर असू दे किंवा फेसबुकवरती काही पेजेस असतात। तर असे काही पेजेस किंवा असे काही अकाउंट्स असतील की ज्याने तुमच्या मनात निगेटिव्हिटी निर्माण होती आहे किंवा तुम्ही स्वतःचं लाईफ दुसऱ्यांशी कंपेअर करताय, तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे असे अकाउंट सोशल मीडियावरून अनफॉलो करा। स्वतःला इनफ स्ट्रॉंग करा आणि सकाळची जी सुरुवात आहे बऱ्याचशा जणी ज्या आहेत मोबाईल बघून करतात, तर मला वाटतं हे सुद्धा तुम्ही बंद केलं पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्याने तुमच्या मनात नकारात्मक विचार येतात, ज्याने तुम्हाला थोडंसं असं कमी लेखल्यासारखं वाटतं, ज्या गोष्टींमुळे तुम्हाला त्रास होतो असे सोशल मीडिया अकाउंट्स जे आहेत ते अनफॉलो करा आजच। त्यानंतर चौथी जी सवय म्हणायला गेलं तर छोटीशीच आहे पण खरंच त्याचा खूप इम्पॅक्ट आपल्या आयुष्यावरती पडतो, तर ते म्हणजे किचनमध्ये जे काही आपले हेल्दी स्नॅक्स असतात जसं की मखाणे, कुरमुरे, चणे, फ्रूट्स हे सगळं किंवा सुकामेवा हे सगळं अशा ठिकाणी ठेवा की जे आपल्याला येता जाता दिसेल। मग ते तुम्ही जर मध्ये मध्ये खायची तुम्हाला सवय असेल तर ते तुमच्या खाण्यात येईल किंवा मुलांनासुद्धा जेव्हा भूक लागते ना तर तेव्हा मुलं पहिल्यांदा तेच खायला मागतात जे त्यांना समोर दिसत असतं। मग त्यानंतर राहिला सवाल बिस्किट किंवा चिप्स अशा गोष्टींचा, तर अशा गोष्टी थोड्याशा लांब ठेवायच्या जेणेकरून आपल्याला पुढचे 2-3 डबे सरकवून त्या गोष्टी काढायला लागतील। आणि अशा वेळेला मग काय होतं की आपलंच कुठेतरी एक सायकोलॉजी असते की जे समोर दिसतं ना आपण पटकन तोंडात टाकतो आणि आपल्या कामाची सुरुवात करतो। तर ही छोटीशी सवय आहे, नक्की ट्राय करून बघा, याचा खरंच फायदा होतो। आपल्याला जर वेट लॉस करायचं असेल स्पेशली तर ज्या गोष्टींमुळे वजन वाढेल, केक्स, कुकीज किंवा चिप्स अशा गोष्टी थोड्याशा आतमध्ये मागच्या कप्प्यात, वरच्या कप्प्यात अशा ठेवायला सुरुवात करा।
त्यानंतर पुढची सवय जी आहे ती प्रत्येक गृहिणीला असायलाच हवी, तर ती म्हणजे घरात जेव्हा काही आपण सामान वापरतो, किराणा सामान असू दे किंवा काहीही कुठलीही गोष्ट असू दे, तर ती जेव्हा संपते तर आपल्या लक्षात आलं आहे की आता ही गोष्ट संपत आली आहे किंवा संपलीच आहे ऑलमोस्ट, तर आपण तेव्हा आपल्या कामाला लागतो आणि मग नंतर विसरून जातो आणि मग ऐन वेळेला आपल्याला मग ती गोष्ट आणण्यासाठी धावपळ करावी लागते. तर असं होऊ नये म्हणून काय करायचं की जेव्हा कुठली गोष्ट संपली तर लगेच ती गोष्ट जी आहे ती एका कागदावरती किंवा तुमच्या मोबाईलमध्ये कुठेही नोट डाऊन करून ठेवायचं की पीठ संपत आलं आहे किंवा पीठ अगदी थोडंसं, तांदूळ थोडेसे उरलेत किंवा तेल संपत आलं आहे, तर जे काही आहे तुमच्या घरात तर ते तुम्ही नोट डाऊन करायचं आणि मग ह्या नोट डाऊन केलेल्या गोष्टी नजरेसमोर राहतील अशा ठिकाणी लिहायच्या. माझी सवय अशी आहे की मी फ्रीजला स्टिकी नोट्स चिटकवते आणि एक छोटंसं मॅग्नेट आहे त्याने ते चिटकवून टाकते आणि त्याच्यावरती मी लिहिते की हां बेसन संपत आले, तेल संपत आले, आणि मग अशा प्रकारे त्या गोष्टी ज्या आहेत त्या संपण्यापूर्वीच माझ्या घरात येतात आणि आपला जो पुढचा गडबडीचा जो वेळ आहे किंवा जी काही घाई गडबड होणार असते तर ती टाळता येते, आपला वेळ वाचतो. त्यानंतर 6वी खूप महत्त्वाची सवय आहे, तर ती मी खूप प्रयत्नाने स्वतःला लावून घ्यायला ट्राय करते, अजूनही प्रयत्नच करते. तर ती म्हणजे घरात जेव्हा काही आपण नवीन आणतो तर तेव्हा जुनं जे काही एक्स्ट्रा आहे ती काढायची सवय. त्याच्यामुळे काय होतं की डिक्लटरिंग जे आहे ते होतं, घरात पसारा होत नाही. तर कसं होतं की काही जणींना आवड असते, कॉस्मेटिक्स असू दे, कपडे असू दे, भांडी असू दे, ह्या सगळ्या गोष्टी घरामध्ये सतत आणल्या जातात आणि मग जुनं जे काही आहे ते कधीच बाहेर काढलं जात नाही आणि त्यामुळे मग घरात खूप पसारा होतो. तर त्यासाठी काय करायचं, नवीन तुम्ही 2 ड्रेस आणले तर तुम्ही स्वतःच्या कपाटाची जराशी उजळणी करून घ्या की असे कोणते ड्रेसेस आहेत खूप जुने झालेत किंवा तुम्ही वापरत नाही आहात, जे दुसऱ्याला देऊ शकता किंवा अगदी घरी वापरायला काढू शकता आणि मग ते बाद करू शकता. अशा पद्धतीच्या गोष्टींची सवय लावून घ्यायला हवी, जेणेकरून डिक्लटरिंग होईल आणि आयुष्य ऑर्गनाइज व्हायला मदत होईल. त्यानंतर पुढची महत्त्वाची सवय आहे ती सगळ्यांनी लावूनच घ्यायला हवी, ती म्हणजे आपले जे काही बँक अकाउंट्स असतात त्यांचे नंबर, आपले जे काही युजर IDs असतात वेगवेगळ्या सोशल मीडियावरती म्हणा किंवा कुठेही, त्याचे पासवर्ड आणि ID हे सगळं एका ठिकाणी लिहून ठेवायची सवय. माझ्या स्वतःच्या बाबतीत असं किती वेळा झाले की माझा जो जुना ईमेल ID होता की मी त्याचा पासवर्डच विसरले आणि मग ते सतत ते पासवर्ड रिसेट करणं आणि त्या गोष्टींमध्ये ना ऐन वेळेला आपला बराचसा वेळ जातो. तर त्यासाठी एक डायरी किंवा एखादी अशी नोटबुक हवी जी तुम्ही सेफ घरात ठेवाल, कुणाच्याही हाती लागता कामा नये आणि त्याच्यामध्ये तुमचे सगळे पासवर्ड्स, ID जे काही आहे ते सगळं लिहून ठेवायचं, जेणेकरून अशी एखादी अटीतटीची अडचणीची वेळ आली की तुमच्या ॲब्सेन्समध्ये तुमच्या जवळच्या माणसांना जर ते काही तुमच्या गोष्टी ॲक्सेस करायच्या असतील तर त्यांना त्या गोष्टी व्यवस्थितपणे सापडतील आणि त्यांना त्यावेळेला जे काही काम आहे ते निभावून नेता येईल. त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, बऱ्याचदा असं होतं की एखादं महत्त्वाचं काहीतरी काम आहे आणि आपल्याला असं वाटतं की आपण विसरून जाणार, तर आपण काय करतो, आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला, नवऱ्याला, मुलाला, आईला, जे कोणी घरी असतील त्यांना आठवण करून देतो की हे असं माझं इम्पॉर्टंट काम आहे, मला आठवण करून दे. आणि अर्थात तुमच्यासाठी एवढं इम्पॉर्टंट काम आहे आणि समोरची व्यक्ती ते लक्षात ठेवीलच कशावरून. तर त्यासाठी काय करायचं, 8वी महत्त्वाची सवय ते म्हणजे अशा वेळेला एखादं जर खूप महत्त्वाचं काम असेल तर त्या कामाचा, त्या दिवसाचा, त्या तारखेनुसार रिमाइंडर तुमच्या मोबाईलमध्ये सेट करा. आपण एखाद्या व्यक्तीला जरी सांगितलं तर ती व्यक्तीसुद्धा विसरून जाऊच शकते ना, पण तुमचा फोन कधीही विसरणार नाही आणि तुम्हाला बरोबर त्या तारखेला, त्या वारी तुम्हाला रिमाइंडर येईल आणि ते तुमचं महत्त्वाचं काम आहे ते पूर्ण होईल. त्यानंतर 9वी महत्त्वाची सवय आहे जी मी खरं तर आपसूक स्वतःला लावून घेतली आहे, ती म्हणजे आपलं मोबाईल चार्जिंग करण्याचं एक फिक्स टाईम ठेवण्याची सवय. असं माझ्या बाबतीत बऱ्याचदा याआधी व्हायचं की मोबाईल अगदी 1% 2% बॅटरी उरली आहे आणि मग माझं लक्ष गेलं की अरे मोबाईल चार्ज करायचा राहिला. पण अशी गडबड होऊ देऊ नका आणि जर अशी गडबड तुम्हाला होऊ द्यायची नसेल तर त्यासाठी एक फिक्स टाईम तुमच्या मोबाईल चार्जिंगचं ठेवा. मग ते रात्री असू दे, सकाळी असू दे. मोस्टली मी काय करते, सकाळी उठल्या उठल्या माझा मोबाईल चार्जिंगला लावते आणि त्याच्यानंतर त्याच्याकडे बघतच नाही जोपर्यंत तो पूर्ण चार्ज होत नाही. आणि अशाच पद्धतीने ह्या स्पेसिफिक वेळेस तुमचा मोबाईल जो आहे तो तुमच्यापासून लांबसुद्धा राहतो. सकाळी सकाळी मोबाईल बघायचा नाही आहे, तीसुद्धा एक सवय होते आणि मोबाईल थोडा वेळ तरी डिजिटल डिटॉक्स होतो. तर ही सवय लावून घ्या स्वतःला आणि ही खरंच खूप कामी येते की अगदी तुमच्या मोबाईलची बॅटरी 0 होईपर्यंत वाट बघायची नाही. रोजचं एक रुटीन सेट करा आणि त्या वेळेला तुमचा मोबाईल चार्जिंगला लावा, म्हणजे पूर्ण दिवस आपल्याला नंतर मोबाईल चार्ज करायची गरज राहत नाही आणि आपला वेळ वाचतो. त्यानंतर
10वी महत्त्वाची सवय. आजकाल सगळ्यांकडे स्मार्टफोन आहेत आणि आपण काय करतो की बऱ्याचशा गोष्टी सतत बघत असतो, काही ना काहीतरी फोनवर चालू असतं आणि बरेचसे जे ॲप्लिकेशन्स असतात ते बॅकग्राऊंडला चालू असतात. रॅम जो आहे तो कन्झ्युम होत असतो आणि मोबाईल सतत चालूच असतो. तर त्यासाठी काय करायचं, थोड्या दिवसांनी, एक दिवस आड जमलं तर रोज मोबाईल थोडा वेळ जो आहे तो आपला स्विच ऑफ करून ऑन करायचा, म्हणजेच रिस्टार्ट करायचा. त्यामुळे काय होतं की जे काही एक्सेसिव्ह ॲप्स चालू असतात बॅकग्राऊंडला ते सगळे बंद होतात आणि आपला मोबाईल जो आहे हँग होत नाही फ्युचरमध्ये. बऱ्याच जणांचं मी असं बघितलं मोबाईल हँग व्हायला सुरुवात होते. त्याचं कारण हेच असतं. तर त्यासाठी मध्ये तुमचा मोबाईल रिस्टार्ट करायची सवय नक्की लावून घ्या. त्यानंतर पुढची महत्त्वाची सवय आहे ती म्हणजे तुम्हाला एखाद्या व्यक्तीने काही विचारलं किंवा एखाद्या गोष्टीबद्दल विचारलं, मग ती कुठलीही गोष्ट असू दे, तर त्याबद्दलचा जो निर्णय आहे तो पटकन द्यायचा नाही. बऱ्याचदा असं होतं की कोणीतरी आपल्याला काहीतरी विचारतं आणि आपण पटकन हो म्हणून जातो आणि नंतर आपल्याला स्वतःशी रिग्रेट होतो की आपण उगाच हो म्हणालो किंवा उगाच नाही म्हणालो. तर जे काही हो नाही म्हणायचं आहे त्यासाठी थोडा वेळ घ्या. समोरच्या व्यक्तीला सांगा, हां मी 10 मिनिटांनी सांगतो, 15 मिनिटांनी सांगतो, विचार करून सांगा आणि मगच तुमचा निर्णय घ्या. ही वाटते छोटीशी सवय, पण बऱ्याचशा ज्या गोष्टी असतात आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये, तर तेव्हा असं होत नाही की आपण विचार करून निर्णय घेतला नाही. तर त्यासाठी पटकन कोणाला हो किंवा नाही म्हणायचं नाही. त्यानंतर पुढची जी सवय आहे ती आजकाल सगळ्यांसाठीच उपयोगी ठरते ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहे. तर ती म्हणजे रोजच्या रोज 5 मिनटं आपला फोन जो आहे त्याची गॅलरी ओपन करायची आणि त्याच्यामध्ये आलेले अनवॉन्टेड फोटोज, अनवॉन्टेड व्हिडिओज, मग ते तुमचे स्वतःचे फोटोज का असेना ते सगळे डिलीट करायचे. बऱ्याचदा असं होतं आपण कुठेतरी फिरायला जातो आणि आपण एकाच लोकेशनला, एकाच पोझिशनला 2-4 फोटोज क्लिक करतो, 10-12 सेल्फीज क्लिक करतो आणि मग ते सगळं साचत जातं. असंच रोजच्या रोज होतं आणि ज्या खरंच खूप इम्पॉर्टंट मेमरीज आहेत आपल्या, तर त्या आपल्याला पटकन बघता येत नाहीत कारण की ते खूप लांब कुठेतरी निघून गेलेलं असतं. बऱ्याच जणांचे रोज व्हॉट्सॲपवरती खूप सारे व्हिडिओज, खूप सारे मेसेजेस येत असतात आणि आपण तेव्हा लक्ष देत नाही, पण त्या इमेजेस किंवा ते व्हिडिओज आपल्या गॅलरीमध्ये स्टोअर झालेले असतात आणि मग त्यामुळे काय होतं की आपल्या फोनची मेमरी जी आहे ती फुल होत जाते. तर त्यासाठी डिक्लटरिंग तिथे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. रोजच्या रोज फक्त 5 मिनटं द्या, जेणेकरून आपला फोन जो आहे तो ऑर्गनाईज राहील आणि जसा आपला फोन ऑर्गनाईज राहतो तसं आपलं आयुष्यसुद्धा ऑर्गनाईज राहतं. या छोट्या गोष्टी फॉलो केल्यात. त्यानंतर पुढची महत्त्वाची सवय ती ज्यांना वेट लूज करायचं आहे, ज्यांना स्वतःची तब्येत चांगली ठेवायची आहे त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाची आहे. त्याचसोबत ज्यांना वजन वाढवायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाची आहे. तर ती म्हणजे अशा कुठल्याही गोष्टी ज्याने आपल्या बॉडीमध्ये, आपल्या शरीरामध्ये ऊर्जा तयार होते, एनर्जी जनरेट होते, अशा गोष्टी ज्या आहेत त्या अगदी हळूहळू स्लोली करायच्या. तर अशा 3 गोष्टी आहेत. पहिलं म्हणजे जेवण. आपण जेव्हा जेवतो तर ते अगदी शांतपणे एक घास चावून व्यवस्थित जर आपण खाल्लं तर त्याच्यामुळे काय होतं, तोंडातली लाळ आपल्या जेवणामध्ये मिसळली जाते आणि त्यामुळे आपलं जेवण जे आहे ते पचायला मदत होते. मग भले तुम्हाला वेट लूज करायचं असेल किंवा वजन वाढवायचं असेल तरीसुद्धा ही सवय सगळ्यांना उपयोगी पडते. त्यानंतर दुसरी महत्त्वाची सवय ती म्हणजे पाणी पिताना आपण खूप घटाघट पाणी पितो, तर तेव्हासुद्धा आपल्याला अगदी हळुवारपणे, शांतपणे एका जागी बसून पाणी प्यायचं आहे. आणि तिसरी गोष्ट ती म्हणजे जेव्हा आपण श्वास घेतो तर बऱ्याचदा आपण अजिबातच स्वतःच्या श्वासावरती लक्ष केंद्रित करत नाही. तर थोडं दीर्घ श्वास घ्यायची सवय लावायची, जेणेकरून जास्त ऑक्सिजन जो आहे तो आपल्या शरीरामध्ये जातो आणि एनर्जी जनरेट व्हायला मदत होते. त्यामुळे दीर्घ श्वसन, हळूहळू जेवण आणि हळूहळू शांतपणे एका जागी पाणी पासून पिणे, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे तुमच्या शरीराला ऊर्जा देण्यासाठी आणि तुमची जी काही ॲक्टिव्हिटी आहे, तुमच्या शरीराची ॲक्टिव्हनेस जी आहे तो टिकून राहण्यासाठी. त्यानंतर पुढची महत्त्वाची सवय आहे ती म्हणजे दिवसातले 10 मिनटं, फक्त 10 मिनटं अशा गोष्टीसाठी द्या की अगदी छोटी वाटणारी गोष्ट असते. मग ते ऑर्गनायझेशन असतं, कपाटाचं असू दे किंवा आपल्या ड्रॉवरचं असू दे किंवा आपल्या बॅगेचं असू दे, पर्सचं असू दे, किचनमधल्या एखाद्या कप्प्याचं असू दे, ट्रॉलीचं असू दे. अशी गोष्ट जी आपण रोजच्या रोज करत नाही, पण जेव्हा आपण महिनाभरानंतर कपाट लावायला किंवा ट्रॉल्या साफ करायला काढतो तर तेव्हा अगदी आपला अख्खा दिवससुद्धा त्यासाठी जाऊ शकतो. तर त्यासाठी काय करायचं, रोजच्या रोज ट्रॉलीतला एखादाच कप्पा, आपल्या कपाटामधला एखादाच कप्पा, एखादाच ड्रॉवर, असं काहीतरी थोडं ऑर्गनाईज करायचं. आणि ही सवय एकदा लागली ना की आपल्याला अगदी अख्खं घर काढून बसायची गरज नाही होत आणि आपल्या सगळ्या गोष्टी आपल्याला जिथल्या तिथे वेळच्या वेळी हातासरशी मिळतात.
त्यानंतर शेवटची पण खूप महत्त्वाची सवय ती म्हणजे टू डू लिस्ट बनवायची. प्रत्येक दिवसाच्या कामाची टू डू लिस्ट बनवायची आणि फक्त लिस्ट बनवून थांबायचं नाही, तर त्या कामाची आपल्याला प्रायोरिटी ठरवता आली पाहिजे. फॉर एक्झाम्पल की आजच्या लिस्टमधलं माझं काम आहे की मला व्हिडिओ शूट करायचा आहे, मला कपाटातला एक कप्पा आवरायचा आहे, मला अमुक तमुक पुस्तक जे आहे ते वाचायचं आहे, संपूर्ण वाचून लायब्ररीला रिटर्न करायचं आहे किंवा किराणा भरायचा आहे. आता ह्याच्यामध्ये प्रायोरिटी मी काय ठरवा किंवा अजून महत्त्वाचं काम की मला डॉक्टरकडे जायचं आहे, तर ह्याच्यामध्ये माझी फर्स्ट प्रायोरिटी असली पाहिजे की मला डॉक्टरकडे जायचं आहे, घरात किराणा भरायचा आहे आणि त्यानंतर बाकीची कामं. तर अशा पद्धतीने तुम्ही प्रायोरिटी ठरवली तर महत्त्वाची कामं जी आहेत ती अगदी झटपट होतात, पटकन केली जातात सुरुवातीलाच आणि त्यानंतर मग बाकीच्या कामांसाठी आपल्याला वेळ मिळतो. पण जर आपण प्रायोरिटीज ठरवली नाही तर मग आपण नको ती कामं करण्यामध्ये आपला महत्त्वाचा वेळ वाया जातो आणि मग जी महत्त्वाची कामं आहेत ती साचून राहतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये अशाच काही 15 छोट्या छोट्या सवयी तुमच्यासोबत शेअर केल्यात. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.